हॅलो नमस्कार, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मला बनवायची होती इथे पालक मटार पनीरची भाजी. तर यासाठी मी थोडीशी अद्रक, थोडासा लसूण आणि बारीक केलेला कांदा, सोबतच दालचिनीच्या काड्या, 5-6 मिरे, दगडी फूल आणि धने घेतले होते. तर यासाठी मी बारीक केलेला कांदा देखील तळायला घेतला. कांदा मी जास्त फ्राय करत नाही, कारण की तो खूप जास्त तळला आपण म्हणजे भाजूनही घेतो आणि सोबतच तेल सुटेपर्यंत मसाला देखील भाजून घेतो. आणि हा जर जास्त भाजला गेला ना की भाजी शेवटी खायला मग कडवट लागते. त्याच्यामुळे मी इथेच थोडासा सेमी फ्राय करून घेतला आणि सोबतच राहिलेला मसाला देखील छान असा भाजून घेतला. सोबतच अद्रक आणि लसूण देखील थोडेसे तळून घेतले. आता ह्या सर्व वस्तू मी छान तळून घेतल्या आणि त्या थंड व्हायला ठेवून दिल्या. नंतर मी छान असा स्वच्छ निवडून घेतलेला पालक कट करून घेतला, स्वच्छ धुतला आणि थोडासा तो बॉईल करायला ठेवून दिला. आता हे पालक आणि मसाला दोन्ही पण थंड होईपर्यंत मी पालकचे छान असे पनीरचे नाही, इथे छोटे छोटे पीसेस करून घेते. आता छान असे पीसेस केलेले आहे. तर तुम्हाला थोडासा सेमी फ्राय तळूनसुद्धा घ्यायचे होते. तर कढईमध्ये पनीर टाकताच पनीर देखील टुनटुन उड्या मारायला लागला आणि माझा सगळा किचन ओटा खराब केला. मेन तर माझा सगळा गॅसच खराब करून टाकला, कारण पूर्ण स्वयंपाक राहिला आणि गॅसच पूर्ण खराब करून ठेवला. तर पनीर मी छान तळून घेतलं. सोबतच मला मटार देखील तळून घ्यायचे होते. मी तेल थोडंसं थंड होऊ दिलं आणि नंतर झाकण टाकून मटार देखील थोडेसे तळून घेतले. आता थंड झालेला माझा मसाला मी छान असा बारीक करून घेतला. सोबतच राहिलेल्या पालकची भाजी देखील मी ग्राइंड करून घेतली. आता ही भाजी मी करते अशा पद्धतीने कोण कोण करते ना, कमेंटमध्ये मला नक्की सांगाल. आणि माझी भाजी करायची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर ती देखील मला सांगाल की तुम्ही पण अशाच पद्धतीने भाजी करता म्हणून. आता मसाला मी पूर्ण छान बारीक केलेला आपल्या पातेल्यात टाकून दिला. तेल छान गरम होऊ दिलं आणि मसाला सोडून दिला. सोबतच लाल मिरची पावडर, पनीर मसाला, थोडीशी हळद आणि तेजपत्ता टाकून मसाला छान असा तळून घेतला. आता आमचे बाबा आलेले आहे म्हटल्यावर मला तर भाजी निवडायचा माझा ताणच निघून जातो, कारण ते भाजी खूप छान पद्धतीने निवडतात आणि एक काम देखील माझं सोपं होऊन जातं. मग आता सर्व मसाला मी छान फ्राय करून घेतला. पनीर, वाटाणे आणि पालक आहे ते सर्व छान मिक्स करून घेतलं आणि पुन्हा त्याला तेल सुटेपर्यंत छान असं तळू दिलं. आणि दुसऱ्या शेगडीवर मी पाणी गरम करायला ठेवले होते. आता ते उकळलेले पाणी मी ह्या भाजीमध्ये सोडून दिलं. तर भाजी तुम्हाला कशी वाटते ना, कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच माझ्या गणूलासाठी देखील मी हाच खाऊ बनवत आहे. त्याला देखील मी थोडंसं पनीर, थोडीशी पालक, थोडासा राईस आणि पोळी मस्त मिक्सरला फिरवून घेतली आणि त्याला छान असा खाऊ तयार केला. तर इथे आमच्या बाबांनी एवढी छान अशी भाजी निवडून ठेवली होती. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या पेजला जर कोणी फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि भाजी कशी वाटली नक्की